अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील लोक सध्या आश्चर्यचकित आहेत की बडोले साहेबांच्या काय त्यांनी हा निर्णय घेतला. महायुतीची सरकार येण्यासाठी ही उमेदवारी आमच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी विचारविमर्श करून या ठिकाणी घेतलेली. आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय प्रफुल्लभाई असतील, आदरणीय देवेंद्रजी असतील, बावनकुळे साहेब असतील, या सगळ्यांनी अत्यंत विचारपूर्वक घेतलेला हा निर्णय आहे. आणि विद्यमान आमदार मनोहररावजींनी एक लेटर सोशल मीडियावर पोस्ट केलं. सध्या ते व्हायरल सुरू आहे की ह्या तुमच्या निर्णयामागे खूप मोठी डील झाली आहे आणि असे तुमच्यावर आरोप केले की एक डील करून त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. आणि मी अशा असल्या गोष्टीत विश्वास करत नाही, कारण लोक मला चांगल्यानं ओळखतात. मी अत्यंत प्रामाणिकपणे लोकांची कामं करतो, त्याच्यामुळे डील वगैरे हे आमचे विषय नसतात. राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर तुमच्या भाजपचे अनेक कार्यकर्ते आम्हाला नाराज दिसून आले. सोशल मीडियावर किंवा विविध माध्यमांवर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. आपण त्या कार्यकर्त्यांची समजूत कशी घालाल? हे पण त्या ठिकाणी नाराज होणं ते साहजिकच आहे, कारण प्रत्येक माणूस मागच्या 15 वर्षापासून माझ्याशी जोडलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. केव्हा माहीत चाललं साहेब की तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा आहे की जायचं आहे? मला खरं म्हणजे मी 19 तारखेपासून 21 तारखेपर्यंत इथं नव्हतोच. मी बेंगलोरमध्ये होतो, त्याच्यामुळे मला या बाबतीतली काही जाणकारी नव्हती. 21 तारखेला मला मुंबईला बोलवलं गेलं. आमच्या सगळ्या नेते मंडळींनी बोलवलं, भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या मंडळींनी बोलवलं आणि आम्हाला ते सांगितलं की बाबा अशा पद्धतीचा या ठिकाणी आपल्याला निर्णय घेणं आवश्यक असेल. नमस्कार, मी संघर्ष आणि आपण झकास मराठी पाहतात. झकास मराठीवर आपण ही महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कव्हर करत आहोत. आज आपण अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात आहोत. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील लोक सध्या एका निर्णयामुळे आश्चर्यचकित आहेत की नेमकं काय झालं. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांची तिकीट कापत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले साहेबांना उमेदवारी घोषित केली. त्यांचे ते अधिकृत महायुतीचे उमेदवार झाले. बडोले साहेब हे 2009ला जेव्हा अनुसूचित जातींकरिता अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र आरक्षित झाला तेव्हा पहिल्यांदा आमदार झाले. 2014ला दुसऱ्यांदा भाजपकडून आमदार होऊन महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री झाले आणि आता 2019च्या निवडणुकीमध्ये मनोहरराव चंद्रिकापुरे राष्ट्रवादीचे त्यांच्याशी पराभव होत त्यांच्या मनोहर चंद्रिकापुरेंचा विजय झाला आणि 5 वर्ष बडोले साहेब हे भाजपमधून त्यांनी कामगिरी बजावली. मात्र आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत ही उमेदवारी मिळवली. मात्र नेमकं ह्या निर्णयामागचं कारण काय आहे आपण सविस्तर आज जाणून घेणार आहोत. आमच्यासोबत चर्चा करण्याकरिता स्वतः महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री राजकुमार बडोले साहेब आहेत. साहेब, स्वागत आहे आपलं झकास मराठीवर. जसं मी म्हटलं की अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील लोक सध्या आश्चर्यचकित आहेत की बडोले साहेबांच्या काय त्यांनी हा निर्णय घेतला. नेमकं ह्या निर्णयामागचं सविस्तर काय कारण आहे साहेब? मुळातच महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. मागच्या 2.5 वर्षापासून महायुतीचं सरकार प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकाभिमुख अशा योजना महाराष्ट्रात करत आहे आणि त्याच्यामुळे सामान्य माणसाला पण वाटतं आहे की महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारनं, केंद्रातील आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब या सगळ्यांच्या ते डबल इंजिनचं सरकार जे आहे ना, या सरकारनं मागच्या 2.25 वर्षात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कामं केलेली आहेत. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आणि लाडका भाऊ योजना अशा असंख्य योजना या सरकारनं केलेल्या आहेत. गावागावातील रस्ते झालेले आहेत. सगळ्या गोष्टी प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे लोकांना साहजिकच असं वाटायला लागलं की महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आलं पाहिजे. त्या दृष्टीनं महायुतीनं घेतलेला हा निर्णय आहे. आमचे केंद्रातले आमचे ज्येष्ठ नेते, राज्यातील आमचे वरिष्ठ नेते या सगळ्यांनी मिळून हा घेतलेला निर्णय आहे आणि त्याच्यामुळे महायुतीचं सरकार येण्यासाठी त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आमदार निवडून येणं पण गरजेचं आहे. आणि आता तर असं सरळ झालेलं आहे की आता तुम्ही कुठेतरी हा केला तरी दर 10 दिवसामध्ये सर्वे येतो. 10 दिवसामध्ये लोकांचे मते बदलली जातात, लोकांना विचारलं जातं. अशा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये या गोष्टी होतात आणि त्याच्यामुळे सगळा विचार करून या ठिकाणी महायुतीनं या ठिकाणी मला जी उमेदवारी दिली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजितदादांकडून या ठिकाणी उमेदवारी दिली असली तरी महायुतीचे
ही उमेदवारी या ठिकाणी घोषित झाली आहे आणि मी त्याचं स्वागत करतो नक्की या ठिकाणी आणि माझा विश्वास पण आहे की या ठिकाणी महायुतीची सरकार येण्यासाठी ही उमेदवारी आमच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी विचारविमर्श करून या ठिकाणी घेतलेली आहे. आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय प्रफुल्लभाई असतील, आदरणीय देवेंद्रजी असतील, बावनकुळे साहेब असतील, या सगळ्यांनी अत्यंत विचारपूर्वक घेतलेला हा निर्णय आहे आणि हा निर्णय पण लोकांना आता कळायला लागला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी नक्कीच आम्ही निवडून येतो. तुम्हाला केव्हा माहीत चाललं साहेब की तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा आहे की जायचं आहे? मला खरं म्हणजे मी 19 तारखेपासून 21 तारखेपर्यंत इथं नव्हतोच, मी बेंगलोरमध्ये होतो. त्याच्यामुळे मला या बाबतीतली काही जाणकारी नव्हती. 21 तारखेला मला मुंबईला बोलवलं गेलं. आमच्या सगळ्या नेते मंडळींनी बोलवलं, भाजपच्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या मंडळींनी बोलवलं आणि आम्हाला ते सांगितलं की बाबा अशा पद्धतीचा या ठिकाणी आपल्याला निर्णय घेणं आवश्यक असेल. आणि त्या दृष्टीनं सगळ्यांनी, आदरणीय अजितदादांनी, आदरणीय प्रफुल्लभाईंनी पण आम्हाला सांगितलं होतं का इसके अलावा कोई ये नाही ॲक्च्युली. तर त्याच्यामुळे आम्ही तो निर्णय घेतलेला आहे आणि तो लोकांना कळायला पण लागलेला आहे. बरं, तुमच्या निर्णयानंतर विद्यमान आमदार मनोहररावजींनी एक लेटर सोशल मीडियावर पोस्ट केलं, सध्या ते व्हायरल सुरू आहे की ह्या तुमच्या निर्णयामागे खूप मोठी डील झाली आहे आणि असे तुमच्यावर आरोप केले की एक डील करून त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मला वाटते विद्यमान आमदारांनी काय बोललं याच्या बाबतीत मला माहिती पण नाही आहे आणि मी असल्या गोष्टीत विश्वास करत नाही, कारण लोक मला चांगल्यानं ओळखतात. मी अत्यंत प्रामाणिकपणे लोकांची कामं करतो. त्याच्यामुळे डील वगैरे हे आमचे विषय नसतात. बरं सर, राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर तुमच्या भाजपचे अनेक कार्यकर्ते आम्हाला नाराज दिसून आले सोशल मीडियावर किंवा विविध माध्यमांवर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. आपण त्या कार्यकर्त्यांची समजूत कशी घालाल? हे पण त्या ठिकाणी नाराज होणं ते साहजिकच आहे, कारण प्रत्येक माणूस मागच्या 15 वर्षापासून माझ्याशी जोडलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. प्रत्येक वेळेस ती मंडळी पण राष्ट्रवादीशी लढतात, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषदा असतील, सगळ्या ठिकाणी. त्याच्यामुळे त्यांची नाराजी साहजिकच आहे. परंतु पक्षश्रेष्ठीने घेतलेला जो निर्णय असतो, भारतीय जनता पक्षामध्ये एक शिस्त आहे आणि त्या शिस्तीच्या अनुरूप पक्षश्रेष्ठीने जेव्हा निर्णय घेतात आणि तो निर्णय जेव्हा खाली कळतो तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला पण हे कळायला लागले आणि त्याच्यामुळे त्यांची नाराजी साहजिकच दूर होईल. याच्यामध्ये नाराजी कुणाचीच असणार नाही आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पण जी मंडळी आहेत, जी अशी काही नाराज असतील त्यांना पण हा विषय लक्षात येईल आणि त्याच्यामुळे हा नाराजीचा जो विषय आहे हा 2 दिवसामध्ये हा संपला आहे आणि आता तशी काही नाराजी काही दिसून येत नाही आहे. सर्व पक्षांची वेगवेगळी विचारधारा असते, वेगवेगळे मुद्दे असतात. ह्या वर्षी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणुकीला कोणते मुद्दे राहतील किंवा तुम्ही कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवतात? मुद्दे खरं म्हणजे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये मागच्या 15 वर्षापासून इथल्या क्षेत्राशी जुळला असल्यामुळे याच्यातले बारीक सारीक सगळ्या मुद्द्यांची मला पूर्णपणे जाण आहे आणि त्याच्यामुळे सगळे मुद्दे आपण नक्कीच या ठिकाणी विशेषत्वानं सिंचनाच्या बाबतीत पाहिला तर जास्तीत जास्त मालगुजारी तलावांचा क्षेत्र आहे. सगळे तलाव आम्ही मागच्या काळामध्ये केलेली आहेत. झाशीनगरचा जो विषय होता तर झाशीनगरचं बरंचसं काम 2009च्या नंतरच झालेलं आहे. 2014 ते 19मध्ये त्याच्यातलं 80% काम झालेलं, 20% काम जो राहिला आहे तो झुडपी जंगलाचं नंतर त्याच्यामध्ये जे स्टेटस बदलले, त्याच्यात व्याघ्र प्रकल्प आला, त्याच्यामुळे राहिलेला आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी म्हटलेलं आहे का तो मार्ग आपण तो प्रश्न मार्गी नक्कीच लावू. वनविभागाची पण त्यांच्या बैठका झालेल्या आहेत, त्याच्यामुळे तो विषय पण मार्गी लागणारच आहे. मेजर प्रश्न या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी इको सेन्सिटिव्ह झोन आणि झुडपी जंगल असल्यामुळे या ठिकाणी उद्योग येणं हा तरुणांना जो वाटतोय आणि मागच्या कालखंडामध्ये पण या ठिकाणी लोकप्रतिनिधी होते, त्यांनी म्हटलं होतं का आम्ही लगेच या ठिकाणी उद्योग आणू वगैरे वगैरे म्हटलं होतं. परंतु मला माहीत होतं, कारण अर्जुनी मोरगावची MIDC आणण्यात किंवा गोरेगावची MIDC आणण्यामध्ये माझा हात आहे. सडक अर्जुनीमध्ये पण आम्ही ऑलरेडी त्याच्यामध्ये भूमिका घेतली होती. तिथे MSSIDCची जागा आम्ही निवडली होती. इको सेन्सिटिव्ह झोनमुळे ती राहिली होती. त्याच्यामुळे तो पण प्रश्न आता नक्की मार्गी लागेल आणि त्या ठिकाणी जो लोकल याच्यामध्ये जर विचार केला, या भागामध्ये धानाचं पीक चांगलं होते, इकडे ऊस पण होऊ शकते, इकडे मोठ्या प्रमाणात मक्याचं पीक होते. त्याच्यामुळे याच्यावर आधारित पण साखर कारखाना असेल किंवा इथेनॉल असेल किंवा बचत गट प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इकडे सशक्तीकरण करण्याच्या दृष्टीनं गॅरमेंट्सचे प्रोजेक्ट असतील किंवा मग अजूनही आदरणीय गडकरी साहेबांसारखे विजनरी नेते आमच्याकडे आहेत, देवेंद्रजींसारखे आहेत आणि ही सगळी मंडळी, अजितदादांसारखं नेतृत्व पण आहे. त्याच्यामुळे ही सगळी मंडळी या ठिकाणी प्रफुल्लभाई गोंदिया जिल्ह्याचं
प्रचंड मागच्या अनेक वर्षापासून नेतृत्व करतात, त्यांच्यामुळे या सगळ्यांची चर्चा करून या ठिकाणी पुढच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या तरुण युवकांसाठी उद्योग आणण्याचं काम पण आमच्याकडून होईल आणि ते नक्की आपण या ठिकाणी तरुणांच्या हाताला रोजगार देणं, महिला बचत गटांचं सक्षमीकरण करणं, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी येण्यासाठी त्यांना प्रत्येक शेतामध्ये विजेचे पंप देणं, शेतकऱ्यांच्या घरावर त्या ठिकाणी फ्रीमध्ये सोलर ह्या देऊन त्या ठिकाणं शून्य विद्युत बिल येईल अशा पद्धतीची योजना करणं, मच्छीमार समाजाचे जे प्रश्न आहेत तर आमच्या मच्छीमार बांधवांसाठी त्यांची लीज कमी करणं, मच्छीमार मुलांचे आमचे जे भोई समाज आहे त्याच्यासाठी आपण मागच्या कालखंडामध्ये तांडावस्ती योजना आणली होती, त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणली होती. या सगळ्या मच्छीमार बांधवांची घरं पूर्ण करणं, त्याचबरोबर त्यांना शिक्षणाच्या सुविधा दिल्या जातील, त्यांच्या मच्छीमारांचं जीवन कसं अजून चांगलं होईल त्या पद्धतीनं प्रयत्न करणं, गोवारी समाजाची प्रश्न किंवा आमच्या अनुसूचित जमातीची जे आहेत जे ग्रामीण भागामध्ये आहेत त्यांचे काय जे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या दृष्टीनं आपण काम करू आणि पुढच्या कालखंडामध्ये हा 5 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात या सगळ्या समाज बांधवांचा ओबीसी समाजांची आमची खूप मोठी मंडळी या भागामध्ये आहेत. आता काही पोवार जी जात आहे तर त्या पोवार समाजाला केंद्रीय याच्यामध्ये मान्यता ओबीसीची मान्यता भेटली आहे. त्याच्यामुळे हे अनेक आनंददायक क्षण जे आहेत ती आमच्या सरकारनं दिलेलं आहे. ओबीसीचं मंत्रालय आमच्या सरकारनं केलेलं आहे. मी मंत्री असतानाच्या काळातच झालेले बरेचसे निर्णय आहेत आणि त्याच्यामुळे या निर्णयाला परत आपल्याला अजून इकडे सगळ्या लोकांचं वनावर आधारित आपल्याला काही गोष्टी अजून करता येतील, वनजमिनीचे पट्टे सगळ्यांना देणं असे सगळे विषय घेऊन पुढच्या कालखंडामध्ये आपण अधिक जोमानं काम करू आणि आमचा जो मतदार आहे, आम्हाला जे मतं देतात या सगळ्या जनसामान्य लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीनं अतिशय ताकदीनं कामं करू एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. विद्यमान आमदारांनी प्रतिक्रिया दिली की अंधारात राहून त्यांच्याशी धोका झाला, त्यांच्यावर खंजीर खुपसण्याचं काम पक्षाने केलं आणि त्यामुळे ते अपक्ष मुलाला ह्या वर्षी करणार आहेत, याचा फटका महायुतीला बसणार. मला त्याच्या बाबतीत नाही माहीत. मला मुळातच विद्यमान आमदार साहेबांनी काय म्हटलं याच्या बाबतीत मला जाणीव नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यात काही प्रतिक्रिया देत नाही. बरं, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याच्या नंतर नेमकं ह्या वर्षी ह्या निवडणुकीला काय मुद्दे राहणार आहेत असे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी स्पष्टपणे सांगितलं. आपण आजची व्हिडिओ आजची मुलाखत शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.